ਛਾਪੇ ਨੇ ਬੰਦੇ ਨਰਕਾਂ ਪੂਰੇ ਪਰ ਬੈਗ ਬਲੀਏ ਨਾਮ ਸੁਣ ਲੋਕਾਂ ਦੇ ਪਸੀਨੇ ਛੁੱਟਦੇ ਸਾਡਾ ਹੀ ਹੈ ਟੈਲੈਂਟ ਤੇ ਜ਼ੁਆਇਗ ਬਲੀਏ। जयेश गौड़ आदिवासी जयू हे सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध प्रादेशिक कंटेंट क्रिएटर कंटेंट तयार करणारे पेज आहे जे प्रामुख्याने आदिवासी आणि खानदेशी संस्कृतीचे दर्शन घडवते। चॅनलच्या प्रवासाचा इतिहास, चॅनल्स जर्नी हिस्ट्री, सुरुवातीचा काळ, द बिगिनिंग, इंटरनेट आणि स्मार्टफोन ग्रामीण भागात पोहोचल्यानंतर जयू या स्थानिक तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली। सुरुवातीला फक्त छंद म्हणून सुरू झालेल्या या प्रवासाला नंतरच्या काळात सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप आले। प्रादेशिक भाषेचा वापर, फोकस ऑन नेटिव्ह लँग्वेज, मुख्य प्रवाहातील हिंदी किंवा प्रमाण मराठी गाण्यांऐवजी जयूने आपल्या भागातील अहिराणी, खानदेशी आणि आदिवासी बोलीभाषेचा वापर करून व्हिडिओ बनवण्यावर भर दिला। यामुळे स्थानिक प्रेक्षकांनी त्याला लगेचच आपलेसे केले। डिजिटल क्रांती आणि ओळख, डिजिटल राईज, इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्सच्या काळात या चॅनलने बनवलेले आखाजी सण, अहिराणी बँडमिक्स आणि पारंपरिक लग्न कार्यातील गोंधळ यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले। या पेजचा मुख्य हेतू, कोर मिशन, संस्कृतीचे जतन, प्रिझर्व्हिंग कल्चर, आधुनिकतेच्या काळात मागे पडत चाललेल्या आदिवासी संस्कृतीला आणि तिथल्या लोककलेला डिजिटल व्यासपीठ मिळवून देणे हाच या चॅनलचा सर्वात मोठा इतिहास आणि यश आहे। जय जोहार, विचारांचा प्रसार, जल, जंगल आणि जमीन यांची पूजा करणाऱ्या आदिवासी बांधवांचा अभिमान, त्यांचा पारंपरिक पोशाख आणि जय जोहार हा मूळ निवासी नारा तरुण पिढीमध्ये लोकप्रिय करण्यात या चॅनलने महत्त्वाचा वाटा उचलला आहे। मनोरंजन आणि वास्तववाद, कोणत्याही भपकेबाज सेटशिवाय गावाकडची माती, तिथली साधी माणसे आणि निखळ विनोद, देसी कॉमेडी यांच्या जोरावर जयूने लाखो लोकांची मने जिंकली आहेत। क्रिएटरची पार्श्वभूमी, क्रिएटर्स बॅकग्राऊंड, मूळ गाव आणि संस्कृती। जयेश गवळी हा प्रामुख्याने खानदेश उत्तर महाराष्ट्र भागातील रहिवासी असून तो स्वतः एका समृद्ध आदिवासी वारसा असलेल्या पार्श्वभूमीतून येतो। साधे राहणीमान, कोणत्याही मोठ्या शहरात न राहता आपल्या गावातून आणि ग्रामीण भागातूनच त्याने आपल्या संस्कृतीला जगासमोर आणण्याचे ठरवले। जयेशचा डिजिटल इतिहास आणि संघर्ष, डिजिटल जर्नी आणि राईज। शून्यातून सुरुवात, जेव्हा ग्रामीण भागात 4G इंटरनेट पोहोचले तेव्हा जयेशने एक सर्वसामान्य तरुण म्हणून इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली। सुरुवातीला त्याला मर्यादित प्रतिसाद मिळत होता। क्रांती आणणारा विचार, पाश्चात्य किंवा शहरी संस्कृतीची नक्कल करण्याऐवजी जयेशने स्वतःच्या मातीतील अहिराणी भाषा, खानदेशी बोली आणि आदिवासी संस्कृतीचा अभिमान बाळगून त्यावर व्हिडिओ बनवणे सुरू केले। हा त्याचा टर्निंग पॉइंट ठरला। या चॅनलची माहिती आणि पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे। संस्कृतीचे सादरीकरण, हे चॅनल विशेषतः आदिवासी आणि खानदेश भागातील पारंपरिक सण, रीतिरिवाज आणि जीवनशैली लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते। अहिराणी आणि खानदेशी संगीत, या पेजवर अहिराणी बँडमिक्स गाणी आणि स्थानिक गाण्यांवर आधारित रील्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। पारंपरिक उत्सव, खानदेशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा आखाजी, अक्षय तृतीया हा सण आणि आदिवासी संस्कृतीची झलक दाखवणारे व्हिडिओ येथे प्रसिद्ध आहेत। विनोदी व्हिडिओ, कॉमेडी शॉर्ट्स, संस्कृतीसोबतच स्थानिक बोलीभाषेतील अहिराणी मराठी, मैत्री आणि गावाकडच्या विनोदावर आधारित मजेशीर शॉर्ट्स आणि रील्स हे चॅनल शेअर करते। चॅनलचा इतिहास आणि पार्श्वभूमी, हिस्ट्री, बॅकग्राऊंड। सुरुवात, सोशल मीडियावर जेव्हा प्रादेशिक भाषेतील रिजनल कॉन्टेंट व्हिडिओंचा ट्रेंड सुरू झाला तेव्हा या क्रिएटरने आपल्या मूळ संस्कृतीचा अभिमान बाळगत कंटेंट बनवण्यास सुरुवात केली। उद्देश, मुख्य प्रवाहातील सोशल मीडियावर आदिवासी आणि खानदेशी संस्कृतीला, तिथल्या संगीताला आणि लोककलेला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हा या चॅनलचा मुख्य इतिहास आणि उद्देश राहिला आहे। जय जोहार आणि जय आदिवासी नारा या चॅनलच्या व्हिडिओंच्या माध्यमातून जल, जंगल, जमीन आणि निसर्गाची पूजा करणाऱ्या आदिवासी संस्कृतीचा वारसा आणि जय जोहार हा विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवला जातो। यशाची शिखरे, राईज टू फेम। व्हिडिओ व्हायरल व्हिडिओज, जयूने बनवलेले आखाजी सण, अक्षय तृतीया, अहिराणी बँडमिक्स व लग्नातील पारंपरिक गाण्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले। लाखो लोकांनी ते पाहिले आणि शेअर केले। फॉलोअर्सची संख्या वाढणे, फॉलोअर ग्रोथ, काहीच महिन्यात इंस्टाग्रामवर त्याचे फॉलोअर्स वेगाने वाढले। आज तो खानदेश आणि आदिवासी भागातील एक अग्रगण्य प्रादेशिक स्टार, रिजनल इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखला जातो। आव्हाने आणि टीका, चॅलेंजेस आणि ट्रोलिंग। बोली भाषेवरून ट्रोलिंग, सुरुवातीच्या काळात काहींनी त्याच्या भाषेची आणि साध्या राहणीमानाची थट्टा उडवली। त्याला गावंढळ किंवा मागासलेला अशा स्वरूपाच्या कमेंट्सचा सामना करावा लागला। खंबीर भूमिका, जयेशने या टीकेला घाबरण्याऐवजी आपल्या भाषेत आणखी ताकदीने व्हिडिओ बनवणे सुरू ठेवले। माझी भाषा हाच माझा अभिमान आहे ही भूमिका त्याने घेतली। टीकाकारांचे मतपरिवर्तन, आज जे लोक त्याची थट्टा करत होते तेच लोक त्याच्या साधेपणाचे आणि संस्कृतीचे चाहते बनले आहेत। नकारात्मकतेला त्याने आपल्या यशाने उत्तर दिले। चॅनलची ताकद, स्ट्रेंग्थ्स ऑफ द पेज। अस्सलपणा, ऑथेंटिसिटी, कोणतेही कृत्रिम किंवा खोटे सादरीकरण नसून जे आहे ते मूळ स्वरूपात रॉ आणि रिअल दाखवणे ही या चॅनलची सर्वात मोठी ताकद आहे। भावनिक जोड, इमोशनल कनेक्ट, आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी प्रामाणिक राहिल्यामुळे प्रेक्षक या पेजशी मनापासून जोडले गेले आहेत।